नमस्कार मंडळी. लहानपणी श्रावणबाळाची कविता खूप वेळा ऐकली आहे. तुम्ही देखील नक्कीच ऐकले असेल. माझ्या सासूबाई खूप सुरात गातात ही कविता. 60 वर्ष जुनी असलेली ही कविता श्रवणीय, हृदयस्पर्शी, झपाटून टाकणारी, मनाला भिडणारी अशी आहे. माझ्या 4-5 मैत्रिणींच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांसाठी कवी गणेश हरी पाटील यांची ही कविता. अभिवाचन वैशाली आहेर. शर आला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. हा आई गे दीर्घ फोडूनी हाक, तो पडला जाऊनी झोक. ए राजाच्या श्रवणी करुणा वाणी, हृदयाचे झाले पाणी. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी, शोकाकुल झाला नृमणी. आसवे आणुनी नयनी, तो बदला हा अंत तुझ्या नाशाला. मी पापी कारण बाळा. मग कळवळूनी नृपास बोले बाळ, कशी तुम्ही साधली वेळ. मम म्हातारे माय बाप तान्हेले, तरु खाली असतील बसले. कावड त्यांची घेऊन मी काशीला, चाललो तीर्थयात्रेला. आनाया निर्मळ वारी, मी आलो या कासारी. ही लगबग भरुनी झारी, जो परत फिरे तो तुमचा शर आला. या उरात ऋतूनी बसला. मी एकुलता पुत्र कसा हा घाला, मजवरती अवचित आला. त्या वृद्धपणी मीच एक आधार, सेवेस आता मुकणार. जा बघतील ते वाट पाखरावानी, द्या नेऊनी आधी पाणी. आहेत अंध ते दोन्ही, दुर्वार्ता फोडून काही. ही विनंती तुमच्या पायी, मज माघारी करा तुम्ही सांभाळ. होऊन या श्रावण बाळ. परी झाकुनी हे सत्य कसे राहील, विधिलेखन होई फोल. काळीज त्यांचे फाटून शोका वेगे, ते येतील माझ्या मागे. घ्या झारी मी जातो त्याचा बोल, लागला जावया खोल. सोडिला श्वास शेवटला, तो जीव विहर फडफडला. तनु पंजर सोडून गेला, दशरथ राजा रडला धाई धाई. अडखळला ठाई ठाई, अडखळला ठाई ठाई.